हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आवाज नीट मोठा करा। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा दरबारामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गीतेवर सुंदर अशी टीका लिहिलेली आहे। ज्ञानेश्वरीमध्ये आपण चिंतन करतोय। 22व्या श्लोकाचं चिंतन चालू आहे। 9वा अध्याय। 9वा अध्याय हा विशेष महत्त्वाचा आहे। दैवी प्रकृतिवान महात्म्यांचं वर्णन भगवंताने केलेलं आहे आणि कशा पद्धतीने ही भक्ती करतात। कीर्तन भक्ती सांगितली, योग सांगितला, नमस्कार भक्ती सांगितली, परमात्म्याशी एकरूप होऊन भक्ती करतात, वेगळेपणाने भक्ती करतात, सर्वत्र परमात्माच आहे अशा भावाने हे साधू संत भगवंताची भक्ती करतात। असे जे भक्त आहेत त्यांचं वर्णन भगवान परमात्मा या ठिकाणी करतात। जे कोणी सकाम भक्ती करत असेल त्यांना स्वर्गाला जावं लागतं आणि स्वर्गाहून परत यावं लागतं, पण निष्काम भक्ती जे भगवंताचे करतात त्यांना मात्र भगवंताची प्राप्ती होते। किंबहुना केवळ भगवंताची प्राप्तीच त्यांना होते असं नाही, तर अशा भक्तांचा योगक्षेमसुद्धा भगवान परमात्मा चालवतात। आपल्या भक्तांना फार मोठं आश्वासन भगवंतांनी या श्लोकामध्ये दिलेलं आहे। आम्ही भगवंताची भक्ती केली तर मग आमचं कसं होईल अशी काही भीती काही लोकांना वाटते। आपल्या संसाराचं कसं होईल, आपलं शरीर कसं चालेल, उदरनिर्वाह कसा चालेल अशी काळजीसुद्धा काही लोकांना वाटते। परंतु भगवान परमात्मा या श्लोकामधून अशा भक्तांच्या करता एक आश्वासन देतात, तुम्ही जर अनन्य माझी भक्ती केली तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। अशा भक्तांचा जो आहे योगक्षेमसुद्धा भगवान परमात्मा चालवतात। योगक्षेमम वहाम्यहम असं म्हटलं आहे। योगक्षेम शब्दाचा अर्थ आहे जीवन निर्वाह। त्या सगळ्या भक्तांचा जीवन निर्वाह मी चालवतो, कसा चालवतो, काय चालवतो त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। कोणत्या भक्तांचा भगवान परमात्मा योगक्षेम वाहतात, कोणता योगक्षेम वाहतात, योगक्षेम म्हणजे तरी काय आहे आणि कशा पद्धतीने भगवान परमात्मा योगक्षेम वाहतात याचं आपल्याला चिंतन करायचं आहे। श्लोकामध्ये अन्वय असा आहे, ए जनाः अनन्या संताः माम चिंतयन्तः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम अहम वहामि। भगवान परमात्मा म्हणतात ए जनाः म्हणजे जे लोक। जना शब्द वापरला आहे
जन जायते धातू आहे, उत्पन्न होणारा. याचा अर्थ माझी भक्ती करण्याकरता कोणत्याही प्रकारचा प्रतिषेध नाही. यानेच माझी भक्ती करावी, त्यांनीच माझी भक्ती करावी नाही. ये जनाहा, जो जन्माला आलाय तो सगळ्यांनी माझी भक्ती केली तरी चालते. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे. म्हणजे सर्वच भगवंताची भक्ती करू शकतात. भक्ती करत असताना कुठल्याही प्रकारे भेदाभेद केलेला नाही. स्त्री असो पुरुष असो, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. म्हणून ये जनाहा, कोणी भगवंताची भक्ती करू शकतं. शबरी भिल्ल जातीमध्ये जन्माला आली, परंतु तिने सुद्धा भगवंताची भक्ती केली. प्रल्हाद दैत्यकुळामध्ये जन्माला आले होते. एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. तो प्रल्हाद गा मजसाठी घेता बहुवे सदा किरीटी, म्या द्याव्या त्या गोष्टी तयाची अजोडे. थोडा आवाज वाढवते. म्हणून भगवंताची भक्ती करत असताना सकळाशी येते आहे अधिकार. अहो मनुष्यच असा असला पाहिजे, मनुष्यच असला पाहिजे का? नाही. पै चतुष्पदादी आघवे भक्तीचे निनावे. 4 पायाचा असलेला तो हत्ती, त्याने भगवंताचं भजन केलं आणि तो वैकुंठाला गेला. पै भक्ती कमी जाणे, साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. अहो त्या रामायणामध्ये असं वर्णन आलंय, सेतू बांधायचं काम करत होता तेव्हा ती खारुताई, ती सुद्धा भगवंताची भक्ती करत होती. म्हणजे ती काय करायची, लोळायची आणि लोळून त्या सेतूवर जाऊन पुन्हा झाडायची, अंग झाडायची. ते हनुमंतराय म्हटले, तू बाजूला हो, माझ्या पायाखाली येशील, म्हणून तिच्या शेपटीवर पाय दिला. तर तिने भगवंताकडे तक्रार केली. भगवंताने तिला उचलून घेतलं. म्हटले काय शिक्षा देऊ हनुमंताला? म्हटले त्यांनी माझ्या शेपटीवर पाय दिला, तुम्ही त्याच्या डोक्यावर पाय द्या म्हणे. हनुमंतराय म्हटले बरं झालं, असं रोज मी तुला शिक्षा करतो, म्हणजे मला रोज डोक्यावर माझ्या देवाचा पाय येईल. कोणालाही भगवंताची भक्ती करता येते, यासाठी ये जना हा शब्द वापरला. पण कोणते येते? कोणी जरी असलं तरी चालेल, पशु चालेल, पक्षी चालेल, परंतु तो कसा असला पाहिजे? अनन्य. अनन्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनन्य म्हणजे काय? देवाशी जो अनन्य झालेला आहे, अनन्य ज्याची भक्ती आहे, भक्तीत अनन्य, भगवंताशी अनन्य, म्हणजे परमात्म्याशी तो अनन्य झालेला आहे. अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्य. एक देवा वाचून ज्याला दुसरा कोणताही आश्रय राहिला नाही, ज्याने कोणताही आश्रय ठेवला नाही. अनन्य भक्तीचं वर्णन कितीतरी ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. भक्त कशा प्रकारे अनन्य राहतात, त्यांना भगवंताशिवाय दुसरं कोणी मोठं वाटत नाही. पर्जन्याची सुटिका जैशी, धरा वाचून अनारसी गतीच नेणे. तरी भक्ती गायशी. वरून पावसाचा थेंब पडला, तो ज्याप्रमाणे पृथ्वीशिवाय दुसरीकडे कुठे जात नाही. अन्य न इति अनन्य. देवाशिवाय दुसरा त्याला कोणाचा आश्रय नसतो. त्याने दुसऱ्याला कोणाला मोठा तो मानत नाही. काही झालं तरी तो देवालाच सांगतो. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई. गोपिकांची भक्ती जी होती, गोपाळांची जी भक्ती होती, अनन्य भक्ती होती. एक कृष्ण परमात्मा सोडून दुसरा देव त्यांना माहितीच नव्हता. आपली भक्ती वेगळी, आपली अनन्य नसते. आज एका देवाची भक्ती, उद्या दुसऱ्या देवाची भक्ती, तिसऱ्या देवाची. इथे काम झालं नाही तर दुसऱ्या देवाकडे जातो, तिथे काम नाही झालं तर तिसऱ्या देवाकडे जातो. पाठी सोमवार पावे.
याचा अर्थ इतर देवाची पूजा करायची नाही असा नाही, तर सर्व देवामध्ये एकच परमात्मा भरलेला आहे असं म्हणून त्या देवाची भक्ती करायची. किंवा आपला जो परमात्मा आहे, गोपिका सुद्धा कात्यायनीचं व्रत करत होता, पण कात्यायनीचं व्रत कशा करता? भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती व्हावी म्हणून. त्यांच्या जीवनात आलेले कुलधर्म सर्व काही करत होत्या, पण ह्या सगळ्याचा हेतू काय आहे? भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. अनन्य शब्दाचा अर्थ आहे जसं ज्ञानोबारायांनी पुढे उदाहरण दिले, ते गर्भगोळ उद्यमाते कोणाही नेणे, किंवा पुढचे आणखीन ताने अनिके करणे, ते माऊली सिद्धांत सांगितलं आहे, पुढे येणार आहे ते आपल्याला ओवीमध्ये. इतर ठिकाणचं म्हणतो, इतर ठिकाणी अनन्यता सांगितलेली आहे. बघ ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनुई तैशीचं प्रीती. म्हणजे ते गाईचं वासूर ज्याप्रमाणे गायीशी अनन्य असतं, गायीसुद्धा त्याच्याशी अनन्य असते. ज्ञानोबारांनी सगळी उदाहरणं परत पुढे दिलेली आहेत. म्हणून अनन्य हा शब्द वापरला, ज्याच्या जीवनात अन्य दुसरा काही आश्रय नाही, ज्याच्या जीवनात दुसरा काही विषय नाही. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. त्याच्या आवडीने आवडी इतरी असं म्हटले. गोपिकांना सुद्धा बाकी सगळं आवडत होतं, घर आवडत होतं, मुलं बाळं आवडत होती, धन आवडत होतं, कपडे आवडत होते, पण कशा करतात? त्याच्या आवडीने आवडी इतरी. जेवत असताना अशी भावना होती की हे कृष्णाचं शरीर आहे, चांगलं राहिलं पाहिजे, भजन करता आलं पाहिजे, कृष्णाच्या शरीर आहे, भजनाकरता भोजन करायचं आहे, म्हणून भोजन भक्तीत जमा झालं. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे. भोगही नको म्हणतात आणि मोक्षही नको म्हणतात. आईशे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयाचे काही एक सांगे सर्व. 12वा अध्याय. ज्या अर्थी भोग आवडतोय त्या अर्थी अजून अनन्यता नाही आहे की नाही. ज्याला भगवंतच आवडायला लागला त्याला मग दुसरं काय आवडेल का? विषय तो त्यांचा झाला नारायण. अहो देह आवडत नाही, भक्तायसे जाना जे देही गेले आशापाश निवारून. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. अनन्य भक्ती सांगितली भक्तिशास्त्राच्या दृष्टीने. अनन्य भगवंताच्या विषयी त्यांच्या अंतःकरणात प्रेम आहे, दुसरीकडे कुठेही प्रेम नाही, फक्त भगवंतावर प्रेम आहे. असे अनन्य आहेत. किंवा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर अनन्य म्हणजे काय? त्याला दुसरा आता काही दिसत नाही, फक्त परमात्मा दिसतो. अन्य न, तो देवावरून अन्य नाही. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने देवच माझा आणि मी देवाचा. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर अन्य न, आता देवाशिवाय दुसरं काहीच नाही. अवघे देवची झाले पाहि, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. म्हणजे देवावरून तो अन्य राहत नाही. अशा प्रकारे अनन्यता त्याच्या जीवनामध्ये असते. हे ज्ञानी भक्तांचं वर्णन केलं. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अनन्यता वेगळी आहे, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने अनन्यता वेगळी आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अशा भक्तांना देव सोडून दुसरं काही दिसत नाही, देव सोडून दुसरं कशावरही प्रेम नाही. ते उद्धव भगवंताचा निरोप घेऊन गोकुळामध्ये गेले आणि उद्धवांनी सांगितलं की तुमचं मन जे आहे ते तुम्ही निराकार परमात्म्यामध्ये लावा. देव सगळीकडेच आहे, तुम्ही कशा करता शोक करता? त्यांनी सांगितलं, उद्धव मन नाही 10-20, एक था सो गया श्यामसंग को आराधेश. मन काही 10-12 नाहीत म्हटलं, एकच मन होतं आम्हाला आणि ते भगवंताबरोबर गेलं. आता कशाने चिंतन करायचं? अनन्यता असं म्हटलेलं आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने अनन्यता वेगळी आहे आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने वेगळी. भक्त जो असतो तो आपला देव सोडून दुसऱ्या देवाचं चिंतन करतच नाही. हो,
आपण नेहमी सांगत असतो, गोपाळ होते आणि तिथे कोणीतरी एक भक्त आले किंवा सज्जन आले, ते म्हणायला लागले, अहो आम्ही अनन्य भक्ती करतो, तुमची भक्ती कशी आहे? ते म्हणले अनन्य म्हणजे आमची भक्ती अनन्य आहे, तुमची भक्ती कशी? ते म्हणले तुमची अनन्य तर आमची फनन्य. म्हणजे अनन्य भक्ती म्हणजे काय? आम्ही कृष्णाची भक्ती सोडून दुसऱ्या कोणाचीच करत नाही. म्हणजे फनन्य म्हणजे काय? कृष्ण सोडून आम्हाला दुसरं कोण माहितीच नाही. म्हणजे नामदेव महाराज होते, दुसरीकडे तीर्थयात्रेला गेले ज्ञानोबारायांच्याबरोबर, पण ज्ञानोबाराय दर्शनाला जायचे. नामदेव महाराज म्हणतात, देवा मला, ज्ञानेश्वर महाराज मला दर्शन घेऊशी वाटत नाही. विटे कटेवरी कर नाही ज्या देवाचे, ने घे मी तयाचे दर्शन. ज्या देवाच्या कटेवर कर नाही, अशा देवाचं दर्शन देवा मला घेऊशी वाटत नाही. ते तुलसीदास महाराज गेले वृंदावनला आणि तिथे पाहिलं मुरली, मोर मुकुट, मुरली, पितांबर. तुलसीदास महाराज म्हणायला लागले, देवा हे काय? तुलसी मस्तक तब नवे जब धनुष्य बाण ले हात. धनुष्यबाण हातात असेल तर तुलसीदास नमस्कार करा. तुलसीदास महाराजांचं आवडतं दैवत कोणतं आहे? रामप्रभू. मी दर्शन घेणार नाही म्हटले, धनुष्यबाण पाहिजे. मोर मुकुट दुराये के धनुष्यबाण ले हात, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भय रघुनाथ. ते तुलसीदासांच्या करता भगवंताला ती मुरली टाकून द्यावी लागली आणि धनुष्य घ्यावं लागलं. अनन्य भक्त. असे अनन्य भक्त आहेत, ते काय करतात? हे अनन्यता हा बुद्धीचा निश्चय आहे. केवळ त्यांच्या बुद्धीचा निश्चय अनन्यतेचा असतो असं नाही, तर त्यांचं चिंतनसुद्धा अनन्यतेचं चाललेलं असतं. म्हणून अनन्य हा पुढचा शब्द काय आहे? चिंतयंता हा. माम शब्दाचा अर्थ आहे, माम म्हणजे सगुण आणि निर्गुण. सगुण परमात्मा श्रीकृष्ण रूपाने घ्या किंवा निर्गुण रूपाने परमात्मा घ्या. बुद्धीचा निश्चय झाला, परंतु तरीसुद्धा त्यांचं चिंतन चालू आहे. काय असतं? ज्याच्या संबंधाने आपल्या बुद्धीचा निश्चय झालेला असतो, आपल्या मनामध्ये जे सगळ्यात जास्त आवडत असतं, हेच श्रेष्ठ आहे असं झालेलं असतं, त्याच्याविषयी चिंतन घडतं. चिंतयंता म्हणजे सारखं चिंतन. तेच चिंतन हा चित्ताचा विषय आहे. पहिलं मनाने प्रेम करावं लागतं, नंतर बुद्धीने निश्चय करावा लागतो. मनामध्ये प्रेम, बुद्धीमध्ये निश्चय, मग चित्तामध्ये जात असतं. मनात नसेल, बुद्धीत नसेल, चित्तात जात नाही. कारण चित्त हे अंतरंग आहे. मनापेक्षा, बुद्धीपेक्षा चित्त अंतरंग आहे. ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये चिंतन चाललेलं असतं, ज्याच्याविषयी बुद्धीचा निश्चय झालेला असतो, त्याचंच चिंतन घडतं. चिंतन शब्दाचा अर्थ आहे चित्ताने होणारी गोष्ट. ते माझंच चिंतन करतात. म्हणजे वृत्तीचा जो प्रवाह चालू झाला त्यांचा आता भगवंताचा. भगवंताच्या रूपाचं चिंतन, भगवंताच्या गुणाचं चिंतन, भगवंताच्या नामाचं चिंतन, भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन, सर्वत्र भगवान परमात्मा आहे असं चिंतन. असे जे भक्त असतात भगवंताच्या चिंतनामध्ये, चिंतनेची धाले नलगे अन्न पाणी, अशी त्यांची स्थिती होती. मच्चित्ताहा मदगत प्राणा, चित्ते मीची झाले, प्राणे मियाची धाले, जीवो मरो विसरले बोधाची वेळे. किती ठिकाणी सांगू ज्ञानेश्वरीत आलेले चिंतन. चिंतन भगवंताचं भक्त चिंतन करतात. मनाने चिंतन करणं वेगळं, बुद्धीने निश्चय करणं वेगळं, चिंतन. म्हणून असे भक्त जे असतात चित्ताने माझंच चिंतन करतात. स्मरण वेगळं आणि चिंतन वेगळं आहे बरं का. पाहिलेल्या गोष्टीच्या विषयी स्मरण होतं, अनुभवलेलं, पाहिलेलं, ऐकलेलं, वाचलेलं, त्यातलं थोडंफार आठवतं, त्याला स्मरण म्हणतात. चिंतन जे आहे, नवीन नवीन विचार भगवंताच्या विषयी मनामध्ये स्फुरणं, याला चिंतन म्हटलेलं आहे. देवाच्या रूपाविषयी चिंतन. भगवान परमात्म्याचं रूप कसं आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर, असं चिंतन चालू राहतं.
गुणाविषयी चिंतन, ऐका यशश्री अवधार्य, देवाचा एक एक गुण आठवणं आणि त्याच्या संबंधी चिंतन करणं, नवीन नवीन चिंतन आठवतं. व्यवहारातल्या काही गोष्टी पाहिल्या की त्याच्यात देवाच्या गुणांना पाहणं, काय देवाचं यश आहे, काय देवाचे श्री आहे, काय देवाचं अवधार्य आहे, काय देवाचं वैराग्य ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे. ह्या सृष्टीतली कुठलीही गोष्ट पाहिली की ज्यांना देवाचं स्मरण होतं, देवाचं चिंतन घडतं. मग चिंतयंता शब्द वापरला आहे. नामस्मरणाचं चिंतन सारखं, नामाचं चिंतन, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेते चेते. भगवान परमात्मा तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. म्हणून त्या भगवंताचं चिंतन सारखं चालू असतं. अनन्याहा चिंतयंतो माम, चिंतन करतात. त्यांच्या चिंतनामध्ये कुठल्याही प्रकारे खंड नाही. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत आहे. कैसे माझ्या गुणी झाले देश, चिंतन करता करता ते देश काळ विसरून जातात. हां, तुकाराम महाराजांच्याकडे कोणी एक व्यक्ती आली तर रात्रीचं सुद्धा त्यांचं चिंतन सुरूच आहे. कुठल्या देशात आपण आहोत, कुठल्या काळामध्ये आहे, काही त्यांना आठवत नाही. सतत त्या भगवंताचं चिंतन करतात, कारण अनन्य असतात. देवाचं सोडून दुसरं त्यांना कुठलंही चिंतन घडत नाही. जसा कासव आहे, पाण्यातही राहते आणि जमिनीवरही राहते. साप काही पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात. पण मासा पाण्यातही राहतो आणि जमिनीवर राहतो का? नाही. तुका म्हणे काय, जीवना वेगळी मासवळी तैसा तुका तळमळी. माशाची जशी पाण्याच्या संबंधाने अनन्यता आहे, तशी भगवंताची सुद्धा, त्या भक्तांची सुद्धा भगवंताच्या ठिकाणी अनन्यता आहे. मत्स्या मरण त्या वियोगे, माशाला मात्र त्या वियोगाने मरण प्राप्त होतं. मग अशा प्रकारे इतकं अनन्यता बुद्धीमध्ये झालेली असते की दुसरं त्याच्याशिवाय काय आठवतच नाही, चिंतन घडतच नाही. याचा अर्थ तो काही करत नाही असं नाही, सगळं करतो. सगळं करत असताना त्याचं चिंतन देवाचं चाललेलं असतं, काम चाललेलं असतं. विक्री तू कामा खिलगोप कन्या सांगितलंय. गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या घे. सतत भगवंताचं चिंतन असतं. मन हे गोविंदी देह काम करीव. गोपिका निघाल्यानंतर त्यांची चर्चा काय असायची, एकी एकटाचे असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया परी हा तैसाची गमला, नंद नंदन हा आचोज आंबुलाव, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी. सतत भगवंताचं चिंतन. अनन्याहा चिंतयंतो माम, ये जनाहा अनन्याहा माम चिंतयंता. पुढे शब्द आहे पर्युपासते. त्यांचं चिंतन जे असतं ते व्यापक चिंतन असतं. परितः उपासते. अगोदर जो सांगितला अनन्यतेचा निश्चय हा सुद्धा बुद्धीमध्येच आहे. त्यानंतर सांगितलेलं जे चिंतन आहे हे सुद्धा चित्तामध्ये आहे, आतमध्येच आहे. पण बाहेर परितः उपासते, ते चिंतन एवढं वाढलेलं असतं, त्यांचं ज्ञान असं व्यापक असतं. आज भगवंताचं जसं चिंतन चालू आहे तसंच तो परमात्माच सगळीकडे व्यापून उरलेला आहे. परितः उपासते. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसे. सर्वत्र तो भगवान परमात्माच आहे. किती ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये आलं, सर्वत्र भगवंताची व्याप्ती आहे. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. भक्ताची दृष्टी कशी आहे, अगा जे तुला मी आघवा, ते चित्तुके तयाचे सद्भावा, तरी न करिता पांडवा भजन झाले.
अनेक ठिकाणी वर्णन केलं. सर्वत्र मी आहे अशी त्याची वृत्ती झालेली आहे. आत बाहेर मियाची कोंदिले, जग निखिळ माझेची ओतले. मीची नाही म्हणते. म्हणून सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती होईले तैसे, जग मिया धरले सभाई अभ्यंतरी. म्हणून कशा करता परितः उपासते पर्युपासते हा शब्द वापरला आहे. त्याची जी उपासना आहे त्या उपासनेमध्ये कुठलाही खंड नाही. आपल्या वाट्याला आलेलं काम आहे ती ईश्वराची सेवा म्हणून तो करतो. कोणी काय करत असेल, व्यापार करत असेल, व्यवहार करत असेल, स्वयंपाक करत असेल, आणि हे सगळं करत असतानाही देवाची सेवा आहे असं म्हणून ते करतात. परितः उपासते. ज्याच्या ज्याच्या आगा जया जे विहित ईश्वराचं मनोगत म्हणून ते करतात. आणि हे सगळं करत असताना मात्र त्याच्यामध्ये त्यांना भगवान परमात्मा दिसतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणून त्यांची उपासना सतत चालू आहे. परितः उपासते पर्युपासते शब्द वापरला भगवंताने. त्यांच्या उपासनेमध्ये कधी खंड नाही. ते काम करत असले तरी त्यांची उपासना चालूच आहे. कारण काम ही सुद्धा ईश्वराची पूजा आहे अशा भावनेने चालू आहे. म्हणून असे भक्त जे आहेत, एकतर अनन्य आहेत, त्यानंतर सतत चिंतन करणारे आहेत, परितः उपासते म्हणजे सर्व ठिकाणी त्या भगवंताचं चिंतन करतात. सर्व ठिकाणी भगवंताचं चिंतन आहे, सर्व वस्तूत भगवंताचं चिंतन आहे. त्याचबरोबर नित्य अभियुक्तानाम शब्द वापरला आहे. नित्य अभियुक्त म्हणजे काय? युक्त म्हणजे जोडलेले असणं, अभि म्हणजे सर्व बाजूनी, आणि नित्य म्हणजे सर्व काळ. कालाचा सुद्धा कुठल्याही प्रकारे परिच्छेद नाही. भगवंताचं चिंतन चाललेलं आहे, भगवंताशी ते अनन्य आहेत, पण काही ठराविक काळापुरते नाही. आपण काही काळापुरतं भगवंताशी अनन्य होतो, तेवढ्यापुरतं आपलं भगवंताचं चिंतन सुरू असतं. चिंतन चालू असता असता सुद्धा फोन चालूच असतो. ऐकता ऐकता सुद्धा चालू असतो. आपल्यालाही विक्षेप, दुसऱ्यालाही विक्षेप. परंतु भगवंताचे जे भक्त असतात त्यांना कालाची मर्यादा नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, प्रेमे चालीला प्रवाहो नाम ओघ लवलाव म्हटलंय. काही विशेष काल आला की आपण देवाची भक्ती करतो. सकाळचे देवासाठी सकाळचा भक्तीच 1 तास काढलेला आहे. 1 तास देवाचे पूजन, 24 तास बाकीचं चाललेलं असतं सगळंच. हे आपलं आहे. सप्ताच्या वेळेस देवाचं भजन, बाकीच्या वेळेस काही नाही. परंतु भक्तांच्या बाबतीत मात्र नित्याभियुक्तानाम म्हटलंय. सतत त्यांचं चिंतन चालू आहे, खंडन नाही. अहो, ते अर्जुनाचं आपण गोष्ट मागे सांगितली. भगवान परमात्मा आले. आपलं नारद महर्षी एकदा भगवंताकडे आले आणि भजन करत करत मोठ्याने आले. भगवान परमात्म्याच्या महालात नारद महर्षी आले, मोठ्या मोठ्याने भजन म्हणत आले. देवाने सांगितलं नारद महर्षींना, भजन थांबवा तुमचं. देवा, तुम्हाला तर भजन एवढं आवडतं माझं. नारद महर्षींना असं वाटलं माझ्याशिवाय दुसरं भजन कोणाचं आवडतच नाही. म्हणले तुमचं भजन चांगलं आहे, पण आता नका म्हणू म्हणे. का? हे अर्जुन झोपलाय म्हणे, त्याचं झोप मोडेल. येऊन पाहिलं तर ते काय कौतुक. अर्जुन भगवंताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय आणि भगवान त्याचे केस धरून वाळवत आहेत. नारद महर्षींना थोडं वाटलं, आम्ही भजन म्हणतोय तर आमच्या भजनाचं कौतुक नाही, हा बाबा झोपलाय त्याच्या झोपेचं कौतुक चाललंय. देवा, आम्ही काय तुमचे भक्त नाही का हो?
आम्ही तुमचं भजन करतोय तर मला म्हटले भजन म्हणू नको. तुम्ही सुद्धा भक्त आहात नारद महर्षी, पण अर्जुन तुमच्यापेक्षा जास्त मोठा भक्त आहे. तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूची सदा रक्षता, अनन्यता आहे अर्जुनाची. नारद महर्षींना भगवान परमात्मा म्हटले, अहो तुमचं भजन मोठ्याने चालू आहे, पण अर्जुनाचं भजन चालू आहे, त्याच्यात विक्षेप होईल म्हणून मी तुम्हाला थांबा म्हटलं. ते म्हणले अर्जुनाचं कुठं भजन चालू आहे, अर्जुन तर झोपला आहे. म्हणजे इकडे या, या अर्जुनाच्या केसाला कान लावा. नारद महर्षींनी अर्जुनाच्या केसाला कान लावला तर केसात श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज येत होता. मग न करिता पांडवा तेषाम नित्याभियुक्तानाम, ते नित्य त्या ठिकाणी माझ्याशी जोडलेले आहेत. वरून त्यांचं भजन चाललेलं आहे की दिसणार नाही आपल्याला. कदाचित ते बोलत असतील, काम करत असतील, आपल्याला वाटतं की हे भजन करत नाहीत, पण त्यांचं भजन चालू आहे. आणि आपलं भजन चालू असलं तरी खरं भजन चाललं आहे की नाही काय माहिती. इकडं लक्ष आहे, तिकडं लक्ष आहे, हा कसा म्हणतो, तो कसा म्हणतो, कोण आलं आणि कोण गेलं, याच्यातच चाललं आहे भजन. पण त्याला सगळीकडे भगवान परमात्मा प्रतीतीला येत असल्यामुळे तो भजन जरी नसला करत तरी न करिता पांडवा, तो बोले ते स्तवन, ते देखे ते दर्शन, अद्वयामज गमन तो चाले ते. म्हणून अनन्याः चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. अनन्य कसं आहे ते सांगितलं, चिंतयंता सांगितलं, पर्युपासते सांगितलं, आणि नित्याभियुक्तानाम, ते नित्ययुक्त असले पाहिजेत. काय थोडा वेळ भजन केलं आणि परत दिवसभर बाकीचं काही केलं चालत नाही. नित्य जो जोडलेला असला पाहिजे, सतत भगवंताचं चिंतन करत असला पाहिजे. असे जे भक्त आहेत भगवान परमात्मा म्हणतात, अहो मग असा सारखा जर भजन करत बसायला लागला तर त्याचं व्यवहार कसं काय चालणार, त्याचा संसार कसं काय चालणार, अशी शंका येऊ शकते. भगवान परमात्मा म्हणतात त्याला त्या संसाराची, माझे या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे, त्याला मग बाकीची चिंता करायची गरज लागत नाही. सतत ते माझं चिंतन करतात, इतकं माझं चिंतन करतात की कधी कधी त्यांचं शरीराकडेही लक्ष राहत नाही. मग घराकडे राहील की नाही सांगता येत नाही, कुटुंबाकडे राहील की नाही सांगता येत नाही. तुकाराम महाराज सकाळी उठले की आपले भंडारे डोंगरावर जायचे विणा घेऊन, भगवंताचं चिंतन सुरू, भगवंताचं भजन सुरू. मग असे जे भक्त आहेत, अशा भक्तांच्या जीवनामध्ये त्यांचा व्यवहार कसा चालेल, त्यांचं शरीर निर्वाह कसा चालेल, त्यांचं कुटुंब कसं चालेल, अशी शंका येऊ शकते की नाही. तेव्हा असे जे भक्त असतात त्यांचा व्यवहार, त्यांचा सगळा संसार मी चालवतो, योगक्षेमम वहाम्यहम, असं भगवान परमात्मा म्हणतात. कसा योगक्षेम भगवान परमात्मा चालवतात, कोणता योगक्षेम भगवान परमात्मा चालवतात, योगक्षेम चालवतात म्हणजे काय करतात, त्याचा विचार आपल्याला करायचा आहे पुढच्या प्रवचनात. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.